नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पीक विम्याच्या वेगवेगळ्या स्टेटसबद्दल माहिती पाहणार आहोत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे स्टेटस दाखवते, परंतु त्या स्टेटसचा काय अर्थ होतो याची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. तर आज आपण कोणत्या स्टेटसचा काय अर्थ होतो व त्यांना क्लेम मिळतो का नाही, कशा पद्धतीनं याचा अर्थ होतो याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व समोर आलेल्या घंटीच्या चित्राला ऑन करून ठेवा, जेणेकरून असेच शेतकरी योजनेच्या महत्त्वाच्या योजनेचे फायद्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले जातात. ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. चला तर मग आज आपल्याला कोणकोणते विषय बघायचे आहेत की पीक विम्याचे स्टेटसबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. आता आपल्याला पीक विम्याचे प्रतिनिधी पण या व्हिडिओमध्ये चर्चा करून आपल्याला त्यांच्याकडून पण माहिती विचारून घ्यायची आहे. तसेच आपल्याला या ठिकाणी 4 ते 5 घटक दिलेले आहेत. या 4 ते 5 घटकाचा काय अर्थ होतो याची माहिती आपल्याला त्यांच्याकडून विचारून घ्यायची आहे. पहिला घटक आहे लोकलाईजचा. लोकलाईजचा काय अर्थ होतो, तसेच क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडचा काय अर्थ होतो, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना यील्ड बेस हे 0 दाखवतंय, तर याचा काय अर्थ होतो. अनेकांना क्लेम कॅल्क्युलेटेड असं दाखवतंय, तर याचा काय अर्थ होऊ शकतो. तसेच पोस्ट हार्वेस्टिंगचा पण क्लेम केलेला असतो बऱ्याच शेतकऱ्यांना. त्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पिका कापणीच्या नंतर ज्यांनी क्लेम केलेला आहे त्याला पोस्ट हार्वेस्टिंगचा क्लेम आपण म्हणतो. आता या काय पद्धतीनं काय अर्थ होतो याची आपण आता या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. पोस्ट हार्वेस्टिंग, लोकलाइज अशा शब्दाविषयी. पोस्ट हार्वेस्ट नंतर ना लोकलाइज म्हणजे काय आहे हे? पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये काय म्हणजे काय असते? पोस्ट हार्वेस्ट चा विमा म्हणजे सर कापणीनंतर ना जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर त्याचा विमा असतो तो. लोकलाइज म्हणजे स्थानिक आपत्तीमुळे उभं पिकाचं जर नुकसान झालेलं असेल पीक उगवल्यापासून कापणीपर्यंत तर तो लोकलाइजचा क्लेम असतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे त्याला लोकलाइज मधून मिळू शकतो का? हांजी, उभं पीक असताना म्हणजे पीक उगवल्यापासून कापणीपर्यंत नुकसान झालेलं असेल त्यांचं तर तो लोकलाइजचा क्लेम असतो. बरं. आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पीक कापणीच्या नंतर केलेला पीक कापणीनंतर काढून ठेवल्यानंतर जर नुकसान झालेलं असेल तर तो पोस्ट हार्वेस्टचा असतो. बरं. आता ती यील्ड बेस 0 दाखवतंय म्हणजे काय असते ते? यील्ड बेस म्हणजे सर उत्पन्नावर आधारित विमा असतो तो. जर समजा तुमचं त्या वर्षीचं उत्पन्न जास्त असेल मागच्या 3 वर्षाच्या उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा तर तो विमा दिला जात नाही. आणि जर समजा तुमचं उत्पन्न त्या वर्षीचं करंट इयरचं उत्पन्न जर कमी असेल मागच्या 3 वर्षांच्या उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा तर यील्ड बेस कॅल्क्युलेट होत असते सर. म्हणजे यील्ड बेस कॅल्क्युलेट होऊन पाठीमागच्या 3 वर्षाच्या सरासरीपेक्षा जर त्या वर्षी उत्पन्न कमी असेल तर यील्ड बेसचा विमा मंजूर होऊ शकतो का त्या महसूल मंडळामध्ये? हांजी सर. बरं. आणि क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे काय? तुमची गणना अजून कॅल्क्युलेट झालेली नाही, वेटिंग वर आहे. बरं. आणि क्लेम कॅल्क्युलेशन म्हणजे काय? तुमचं क्लेम जे आहे म्हणजे जे अमाऊंट जे आहे ते कॅल्क्युलेट झालेलं आहे. म्हणजे कॅल्क्युलेट कशाच्या अंतर्गत झालेला आहे किंवा कॅल्क्युलेट जर झालेला असेल, क्लेम कॅल्क्युलेशन दाखवत असेल तर ते पीक विमा मिळू शकतो का? हांजी सर. कॅल्क्युलेशन जर असेल तिथं म्हणजे अमाऊंट कॅल्क्युलेट झालेला असेल तर ते अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे. बरं. मग ती अमाऊंट बोला. काय म्हणलो? बोला म्हणलं, काय म्हणत होतात? ती क्लेम कॅल्क्युलेशनची जी अमाऊंट दाखवतंय ती कशामधून कॅल्क्युलेट झालेला आहे ती दाखवते का नाही? म्हणजे कशामधून? तुमचं नुकसान किती झालेलं आहे, तुमचं क्षेत्र किती डिपेंड आहे यावर डिपेंड कॅल्क्युलेशन करतात सर. ठीक आहे मॅडम. या अशा शब्दाबद्दलच माहिती पाहिजे होती. आता बऱ्याच शेतकऱ्यांना काही तेवढं डिटेल्स मध्ये माहिती नसते. यील्ड बेस वगैरे, लोकलाइज, कॅल्क्युलेशन कुठं वेबसाईटवर पण आधारित दिसत नाही माहिती. प्रतिनिधीसोबत चर्चा केलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की लोकलाइज म्हणजे काय, तसेच या ठिकाणी लोकलाइजची पण चर्चा केलेली आहे. तसेच क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे काय, तसेच यील्ड बेस हे 0 दाखवत असेल तर याचा काय अर्थ होतो. तसेच क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड म्हणजे काय, की क्लेम कॅल्क्युलेशनबद्दल पण चर्चा केलेली आहे. तसेच पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा याच्याबद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला आणखीन काही शंका असेल मनामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरील गावातील जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतात त्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.